मीरा रोडच्या नयानगर परिसरातील ज्या सुरक्षा रक्षकांवर प्राणघातक हल्ला झाला होता त्या ठिकाणी सध्या मी उभी आहे। मीरा रोडच्या अस्मिता ग्रँड मेन्शन वोकार्ड हॉस्पिटलच्या हद्दीत पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आरोपी जयब अन्सारी यांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरील सुरक्षा रक्षकांवर चाकून हल्ला केल्याची घटना घडली होती। सध्या मी या घटनास्थळावरच आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या घटनेत राजकुमार सुरक्षा रक्षक मिश्रा व सुब्रतो रमेश सेन हे दोघं गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर वोकार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून सध्या जखमींची प्रकृती स्थिर आहे असे समजले जाते। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून जैब जुबेर अन्सारी याला अवघ्या 1.5 तासात ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी सुब्रतो रमेश सेन यांच्या फिर्यादीवरून नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते आपण विचारू शकत नाही आणि त्याचा अंदाजा पण आपण लावू शकतो। सोसायटीच्या बाहेर वगैरे यायचं असं नाही कधी कोण असा बोलला असा की हा आता हे झाल्यानंतर समजलं की कधी नमाजला जायचं वगैरे, पण कोणाशीच म्हणजे मी बोललो ना झाडूवालीला पण माहित नाही की ते बाहेर तो कचऱ्याची बालटी ठेवायचा। सध्या आता हा जो घटना झालेली आहे त्याच्यानंतर सोसायटीमध्ये कसं वातावरण? सोसायटीमध्ये आम्ही आहे ना वातावरण एकदम कडक केलं। कालच आम्ही मीटिंग केली। मी या सोसायटीचा कमिटीचा मेंबर आहे, तर मी कालच मीटिंग बोलवली। तर चेअरमॅन सेक्रेटरी वगैरे आले आणि आम्ही काल डिसाईड केलं की ओनर असो किंवा टेनंट असो, जे तुमच्या ब्लड रिलेशन मध्ये नाही आहे, जसं सुट्टीत कोण पाहुणे येतात वगैरे, ब्लड रिलेशन मध्ये कोण नाही तर त्याची तुम्ही आम्हाला माहिती देणार की तो हा 1 दिवस राहतो, 2 दिवस राहणार आहे, त्याची अमुक सोसायटीमध्ये भारतीय गाड्यांना अलाव नाही, तरी सुद्धा कधी कोण ठेवून जातो। कारण कसं वॉचमॅन लोक चेंज होत राहतात डे नाईटला। कोण 6 महिने गावी गेला, कोण सोडून जातो, त्यामुळे त्यांना पण नाही समजत की ही बिल्डिंगची गाडी आहे। आणि आम्ही स्टिकर पण लावतो, आता सर्व गाड्यांना आमच्या सोसायटीचा स्टिकर पण लावतो। मीरा रोडच्या हत्या प्रकरणातील जो आरोपी होता जैब जुबेर अन्सारी तो ह्याच घरात राहत होता। सध्या मी या घराच्या बाहेरच उभी आहे। ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणीच आपण एकंदरीत जर पाहिलं तर मागील 7 वर्षापासून हा आरोपी या 304 घर क्रमांकामध्ये राहत होता। हे घर सध्या सीलबंद करण्यात आले आहे। नयानगर पोलीस स्टेशन गुरुजीन 161/2026 कलम 109, 118, 2, 196, 1 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील अटक आरोपित याचे राहते घर सीलबंद करण्यात आले आहे। गुन्हे दहशतवादी पथक पोलिसांनी या आरोपीला तब्बल 1.5 तासाच्या आत ताब्यात घेतले आहे आणि त्याची कसून चौकशी सुद्धा सुरू आहे। हा आरोपी तब्बल 7 वर्षापासून या घरामध्ये राहत होता। यांनी कोणते षडयंत्र रचले होते का हे एटीएच्या तपासामध्ये समोर येणार आहे। आपने जो ये जब सब घटा, आप यहाँ पे मौजूद थे, क्या माहौल था यहाँ का? मैं बाद में आया था। मैं जब जा रहा था घर तो 2 वॉचमैन खड़े थे, आप बताया मेरे को सब, तो उनका हाथ पकड़ के मैं डायरेक्ट उनको फौरन पुलिस स्टेशन लेके गया। पुलिस स्टेशन लेके गया, हमने पुलिस वालों को सब बताया। फिर बाद में मालूम पड़ा कि जो दूसरा जो थे सुब्रतो सेन वो अंदर ही थे, दरगाह तो अंदर बैठे थे। तो मैं अंदर गया, उनका हाथ पकड़ के उनको ही पहले पुलिस स्टेशन लेके गया, फिर मैं तेम्बा हॉस्पिटल पहुंचा के अपना घर आ गया। जो आदमी ने इन दोनों के ऊपर वार किया है वो करने वाला यहाँ पे आता जाता था क्या? कभी यहाँ पे दिखाई दिया था क्या? ऐसा कुछ आपको नहीं, वो मालूम नहीं, मैं जानता भी नहीं कौन थे। तब की माहौल क्या थी? पुलिस कब आई यहाँ पे? क्या है? पुलिस जैसी जब मालूम पड़ा, पुलिस ने 1 घंटे के अंदर पकड़ भी ली उसको। तू काही जर अशा गोष्टी धर्म विचारून जर मारहाण करत असेल हे कितपत योग्य? बघा, हे घटना अशा प्रकारे धर्म विचारून हे पहिल्यांदा या ठिकाणी घडली आहे आणि हे निंदनीय आहे। अशा प्रकारे धर्म विचारून तुम्ही हल्ला करत असेल तर, आणि ह्याचा मागे कोण आहे हे कोणी करायला लावलं ह्याची शहानिशा पोलीस करतील, एटीएस करतील, त्यानंतर त्याचं आम्ही उत्तर देऊ, आरेला कार्य करू। पुलिस महासंचालक और डीसीपी नयानगर पुलिस स्टेशन ने प्रेस नोट निकाला था, उस प्रेस नोट के बारे में क्या कहेंगे आप? क्योंकि उसमें ऐसा कहीं पे भी जिक्र नहीं है कि कोई 2 समुदाय को लेकर किस तरीके का तनाव निर्माण हो करके। देखिए, ऐसा है कि पुलिस ने भी पूरी जानकारी एटीएस के पास केस होने के कारण उनके पास मर्यादा है, इसलिए वो पूरी अंदर की डिटेल और चौकसी दें। लेकिन अगर एटीएस इन्वॉल्व हुआ है तो आपने इतने सारे हादसे देखे, कई सारे मर्डर भी पहले हुए, लेकिन एटीएस कभी इन्वॉल्व नहीं है। जब एटीएस इन्वॉल्व हुआ है तो स्वाभाविक है, और वो भी 24 घंटे के अंदर, तो उनके पास पक्का क्लू होगा। और मुझे लगता है इसके तार कहीं और जुड़े होंगे, ऐसा प्राइमा फेसी मुझे लगता है, लेकिन इनकी बोलना बहुत जल्दी होगा, लेकिन जो भी होगा ढूंढ निकालेंगे। सध्या हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। तनया मलणकर, आपलं महानगर, मीरा रोड।